मित्रांनो आपली सरकी इथं राऊंड अप मारलं होतं, इथं जळलं. ही त्याच्यात आहे जर गवत, ही वाटत तास आहे निब्बर आहे जरा. आपली सरकी आता हिला पावसाची खूप गरज आहे. पाऊस यायनी सोयाबीनला पण लय आवश्यक गरज आहे पावसाची, पण ते टायमाला नसते. आता फुलात आलेले आहे सोयाबीन आपलं. इथं जरा हे 54 वाजावर आहे. राऊंड अप मारल्यानं थोडीफार काही झाड खराब झालेले. ते नाही उडलं तर लय भारी गवत जळत. इथं खुरपिलेली, इकडे काही खुरपायची राहिले. खुरपण बी चालू आहे. इकडून आभाळ उठलंय थोडं आहे जादा ना. मग आपल्याला आता ते बैल आणायचे इकडं वखर आपण त्या कडीला सोडायला आहे ना. आता 5-5:30चा टाइम झालेला आहे कमीच कमी. आभाळामुळं थोडंसं अंधक दिसू राहिलं. ते तिकडं बांधावर मोर आलेला आहे. इथून काही दिसणार नाही आता याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये. ही आपली लवकर खुरपण झाली इथं. तर ही सरकी ह्या अशी आपली कसं वाटतं, मस्त वाटतं की नाही सरकी भारी असल्यावर. तू बांधून ठेव गावात, आता मी ते बैल तिकडे नेऊन घालतो. हे इथं कुत्रं बसलेलं आहे आणि हे इकडं मोर आहे बा. हे भाई झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बांधावर मोर स्पष्ट दिसत नाही, ते फक्त असं. कुत्रा तर ध्यानीच आहे त्याच्या. छो 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 त्याला काही एकट्याला जावं वाटत नाही. सोबती असते ती गेले असते पळत. चला मग गेला त्यावर फरार झाला मोर. हे इथं विचार करत बसला कुत्रे. हे इथं आपलं वखर सोडलेलं आहे आपण. आणि बैल इथं चर राहिले. ते बा हे कोणते जनावर आली इकडून दुसरेच पळत. आता हे हे ते काय म्हणते याला तडस या बाबा आमच्या बैला जाते पळवून इकडं. हो ते पलीकडून आले, पलीकडून ते हे बे सोयाबीन ती. हे मला पाहून फिरू राहील तिकडे. ते पण त्याला तांबून देऊ तिकडे आला. भागो 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 भाग. बरं आता थांबलो इथं. कशी पोरायला पाहि. हे भाई किती मोठी सोयाबीन मध्ये. इकडं कुठं इकडं कुठं. काय कदर नाही करीत ते मालन फाल त्याला काय घ्यान. इकडं फिरले पाहते सर कशी पळून राहिले जाऊन.